नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांना नुकताच महासंसद रत्न पुरस्कार घोषित करण्यात आला असून आज दिनांक 25 डिसेंबर 2023 सोमवार रोजी नंदुरबार तालुक्यातील शनी मांडर गावात शनी मंदिर परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेत समस्त शनी मांडर ग्रामस्थांच्या वतीने खासदार डॉक्टर हिना गावित यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले। हा सत्कार माजी जिल्हा परिषद सदस्य मुन्नादादा पाटील, माजी सरपंच योगेश मोरे, सरपंच डॉक्टर संतोष पाटील, उपसरपंच शंभू माळी व सर्व ग्रामपंचायत सदस्य शनी मांडळ यांच्या माध्यमातून करण्यात आला। या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी गजानन पाटील, गुलाब पाटील, भगवान पाटील, मच्छिंद्र पाटील, सुधीर पाटील, वसंत पाटील, भाऊराव पाटील, शिवा पाटील, सचिन पाटील, दीपक पाटील, महेंद्र पाटील, योगेश पाटील, सुका पाटील, प्रफुल्ल पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते। राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या हस्ते आज दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार शहरातील बाफना कॉम्प्लेक्स परिसरात बांधकाम कामगारांना सुरक्षा संचचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी जिल्ह्याच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांची प्रमुख उपस्थिती होती। सुरक्षा संच वाटपात 550 लाभार्थ्यांना सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले। आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी या सुरक्षा संच वाटप प्रसंगी बांधकाम कामगार कल्याण महामंडळाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित लाभार्थ्यांना दिली। ज्या भगिनींना गॅस भेटले नाही, ज्यांना गॅस भेटलेले नाही त्या भगिनींनी अर्ज करायचा। 2 महिने तुम्हाला आता मुदत आहे, 2 महिने विसरून जा, 1च महिना ठरवायचा। तर तुम्ही अर्ज करा, सर्वांना आपण गॅस देऊ। एक आमची माता भगिनी राहायला नको ज्याला आम्ही गॅस दिला नाही, तुम्ही सांगा नाते गोते असतील त्या सर्वांना। त्याच्यानंतर तुमचे नातेवाईक बाकीचे असतील त्यांना घरांच्या बाबतीमध्ये सांगतो, जे आदिवासी आहेत त्यांना मी शबरी घरकुलामधून घर देणार। ज्यांना घर नाही, ड यादीत नाव नाही आणि जो पात्र आहे त्याने आज अर्ज दिला त्याला महिन्याभरात मी घर मंजूर करणार। तसेच दलित बांधव आहे, जे दलित बांधव आहे त्या दलित बांधवांनी अर्ज केला त्यांना मी 1 महिन्यात घर देणार। जितके आहे त्यांना 100% घर देणार जे पात्र आहे त्यांना। त्याच्यानंतर विमुक्त भटक्या जमातीचे आहे, धनगर आहे, त्यांना अहिल्याबाई होळकरांच्या नावानं योजना घर बांधायचे, त्यांनी तिथे अर्ज केले, तुम्हाला मार्च पर्यंत घर देणार। त्याच्यानंतर आता ओबीसी समाज आहे, एसबीसी समाज आहे, म्हणजे इतर मागासवर्गीय, त्यांच्यासाठी या वर्षी आपण महाराष्ट्रात 3 लाख घरं देतो। त्या घरा आता त्याला नाव काय दिले, मोदी आवास योजना। त्या मोदी आवास योजना आहे, त्याच्यामध्ये ओबीसी, एसबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास प्रवर्ग यांनी अर्ज केले तर त्यांना आपण घर देणार। तर अशा पद्धतीने 2 वर्षामध्ये कुठल्याही समाजाच्या माणसाला घर भेटलं नाही असं होऊ देणार नाही, सर्वांना आम्ही घर देणार। नंदुरबार शहरातील शोभा स्कूलच्या प्रांगणात आज दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी मराठी विज्ञान परिषद यांच्या सहकार्यानं नक्षत्र छंद मंडळाच्या विद्यमानानं खगोलीय उपकरण आदित्य L1 उपग्रह PLV अवकाशयान व सौर घड्या बनवण्याची कार्यशाळा संपन्न झाली। विज्ञान शिक्षिका चेतना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेत नंदुरबार जिल्ह्यातील 69 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। प्रत्येक शाळेतील 3 विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक मॉडेल बनवून घेण्यात आले। या कार्यशाळेत आदित्य सोलर 1 पार्टिकल एक्सपेरिमेंट अन प्लाझ्मा अनालायझर पॅकेज फॉर आदित्य सौर वायू अन ऊर्जा प्रभाग आणि त्यांचे वितरण यांचा अभ्यास करणारे उपकरण बनविण्यात आले। या कार्यशाळेला शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी SN पाटील, इंजिनियर अनिल पाटील, दिनेश सूर्यवंशी, कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार, प्राध्यापक डॉक्टर सुहास भावसार, प्राध्यापक डॉक्टर महेंद्र रघुवंशी आदींनी भेट दिली। ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी दुर्गा राजुरी, कैलास नांद्रे, गौतम सोनवणे, अनिल मंडलिक, निलेश चव्हाण, अर्शिता पाटील, महेश पाटील, चैतन्य जोशी, केतन दातीर, सुनील गिरासे, चांदनी सपकाळ, नरेंद्र सूर्यवंशी, अमोल परदेशी, निलेश पाटील, राजन पाटील, प्रज्ञा वडनगरे, नितीन सनेर आदींनी परिश्रम घेतले।
ठाकुरी फाउंडेशन संचलित नक्षत्र छंद मंडळ, श्रॉफ हायस्कूल आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आजची एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे। आदित्य L1 हे जे आहे ते लॉंग रेंज पॉईंटला पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोहोचणार आहे। त्याचं औचित्य साधून आम्ही ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे। कार्यशाळेत आदित्य L1चे सॅटेलाईटचं मॉडेल बनवणं, PSLV ज्याला घेऊन जातोय त्याचं मॉडेल बनवणं आणि सूर्याचा अभ्यास असल्यामुळे सूर्याचं निरीक्षण करणारं मॉडेल बनवणं, म्हणजे सौर डायल म्हणजे सोलर जे घड्याळ आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही हे 3 मॉडेल विद्यार्थ्यांकडून बनवून घेतो आहे। नंदुरबारच्या जवळपास 20 शाळांनी ते सहभाग घेतलेला आहे। 20 शाळांचे विद्यार्थी म्हणजेच प्रत्येक शाळेचे 3 विद्यार्थी हे 3 मॉडेल बनवतील आणि आपल्या शाळेत घेऊन जातील, जेणेकरून आपल्या शाळेमधील मुलांना या आदित्य L1 नेमकं कसलं मिशन आहे, इस्रोने नेमकं काय केलेलं आहे याची माहिती हे त्या विद्यार्थ्यांना देतील आणि आदित्य L1 बद्दलचा अवेअरनेस हे सर्वदूर हा नंदुरबारमध्ये पसरणार आहे। याच्यासाठी आम्ही ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे। नक्षत्र छंद मंडळाने याआधीही खूप सारे प्रोग्राम्स घेतलेले आहेत। ॲस्ट्रो क्लब असल्यामुळे आकाश निरीक्षण असेल किंवा शून्य सावली दिवस असेल, उत्तरायण दक्षिणायनाचा अभ्यास असेल किंवा चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण असतील, या सर्वांचा अभ्यास आम्ही या मंडळामार्फत करत असतो। मला सर्व विद्यार्थ्यांना, सर्व नागरिकांना, खगोलप्रेमींना सर्वांना मला सूचित करायचं आहे, विनंती आहे की ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी आमच्या क्लबला जॉईन व्हा आणि नक्षत्र छंद मंडळाच्या माध्यमातून आपलंसुद्धा ज्ञान वाढवा। आम्हीसुद्धा ज्ञान वाढवण्याच्याच प्रोसेसमध्ये आहोत आणि आपणसुद्धा आपलं ज्ञान वाढवू शकतात।